75वें गणतंत्र दिवस के अवसर पर पूर्व मंत्री व विधायक नवाब मलिक ने फहराया झंडा। मुंबई के मानखुर्द में 75वें गणतंत्र दिवस के अवसर पर अनुशक्ति नगर विधानसभा के पूर्व मंत्री व लोकप्रिय विधायक नवाब मलिक के द्वारा जगह जगह झंडारोहण का कार्यक्रम संपन्न किया गया। वहीं मानखुर्द के मातंग समाज मंदिर के परिसर में झंडारोहण का कार्यक्रम संपन्न हुआ और बीआरसी गेट के समीप टैक्सी स्टैंड परिसर में झंडारोहण का कार्यक्रम किया गया। इस मौके पर मौजूद लोगों ने नवाब मलिक विधायक के सफल, सुखद व मंगलमय जीवन की कामना की। देखिए ये रिपोर्ट। या कार्यक्रमासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आमदार माजी मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब यांनी सलामी दो वंदे जन गण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। आणि आमच्या गरजेचा आपला हा प्रदेशाचा वर्ष कोणता हे पण सांगा आणि त्या बाबतीत कुठल्या पद्धतीने काय काय आचारसंहिता त्याला लागू आहे हे त्यांना कळत नाही। ठिकठिकाणी आपण बघतो काही कार्यकर्ते सांगतात की पहिले झेंडा पूजन करून द्या, काही कार्यकर्ते सांगताय की पहिले बूट काढा, चपला काढा, नंतर झेंडा वंदन करा। कोणी झेंड्याला सलामी देत असताना कुठल्या गीतच्या माध्यमातून झेंड्याला सलामी दिली पाहिजे हे कार्यकर्त्यांना कळत नाही। सलामी देत असताना राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर लोकांचे हात सलामीचे उधळत राहतात। म्हणजे हे जे डिसिप्लिन आहे, आचारसंहिता आहे, कार्यकर्त्यांना किंवा साधारण जनतेला पण कळत नाही। राष्ट्रध्वजाची कधीही पूजन होत नाही हे तुम्ही सगळे राष्ट्रध्वजाला कुठल्याही ठिकाणी सलामी देता येत नाही, त्याला राष्ट्रगीतानेही सलामी देणं हे बंधनकारक आहे। आणि झेंडावंदन या गीताने आपल्याला झेंडावंदनानंतर तो गीत गाणं हे बंधनकारक आहे। आणि जेव्हा राष्ट्रगीत आपण करतोय किंवा ध्वन वाचताय तेव्हा सलामीचे मुद्रत असताना आपल्याला सावधान मुद्रत राहायचं आहे हे पहिले तुम्ही समजून घ्या। आणि यापुढे हे मी याच्यासाठी सांगतो, मी साड्या शिक्षण घेत असताना विविध उपक्रमांमध्ये भाग घेत असताना सिव्हिल डिफेन्स असेल, RSP असेल आणि शाळेमध्ये हे सगळे आम्हाला शिकवण्यात आलेले आहे। यासाठी यापुढे कार्यकर्त्यांनी